KTN महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात KTN महाराष्ट्र न्यूज। काही ठळक बातमी। किनवट शहरात क्रांतीवीर बाबूराव शेडमाके यांच्या जयंती उत्सवाचे औचित्य साधून दिनांक 10 एप्रिल रोजी गोंडी ढेमसा नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी उपस्थितांना आमदार भीमराव केराम यांनी मार्गदर्शन केले। बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हा पहिल्यांदाच कार्यक्रम होत असल्यामुळे थोडासा वेगळेपण त्या ठिकाणी दिसण्याची शक्यता आहे। अलीकडे आपल्या समाजामध्ये सुद्धा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांच्या आशीर्वादाने थोडीशी शैक्षणिक क्रांती झाली। आरक्षणाच्या माध्यमातून छोट्या मोठ्या नोकऱ्याच्या संदर्भामध्ये आपली असणारी त्या ठिकाणी नियुक्त्या झाल्या। आपल्यामध्ये सुद्धा एक प्रस्थापित अशा पद्धतीचा एक वर्ग या ठिकाणी तयार झालेला। आज सकाळी येत असताना मला एकाने व्हॉट्सअप केलाय, या पोरांचं पॅम्पलेट वाचल्यानंतर त्याच्या मनाला थोडंसं दुःख झालं वाटते। त्यांचं म्हणणं असं होतं की आता किती काळापर्यंत असणारे हे लोक नाचत राहणार आहेत। मी कोणावर टीका टिप्पणी किंवा त्याच्यावर काही व्यक्त होणार नाही, परंतु एक मात्र आपल्या समाज बांधवांना आणि जे काही श्रोते म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे। 10,000 वर्षापूर्वी ज्यांनी खऱ्या अर्थाने या संस्कृतीचा यांच्या बोली भाषेमधला असणारा अलिखित स्वरूपाचा असणारा साहित्य गायनाच्या, वादनाच्या, नृत्याच्या या सगळ्याच्या याच्यामध्ये त्याचं संगोपन आजपर्यंत करत आलेला आणि संबंध देशभरामधले 772 ज्या काही आमच्या जमाती आहेत त्या सगळ्या जमातीचा असणारा भारतीय संविधानाच्या 342व्या कलमाच्या अंतर्गत आरक्षणाच्या परिशिष्टामध्ये नोंद करत असताना पहिल्या प्राधान्याने बाबासाहेबांनी त्यांच्या संस्कृतीचा वारसा सुद्धा त्या ठिकाणी उल्लेखित केलेला आणि मुळात ही ठेवणी आणि त्यांची असणारी पिढी जात असताना त्यांच्या वारसाने दिलेल्या असणाऱ्या परंपरा त्याला जपत पुढे जाणं ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे। शिकून सवरून आम्ही कितीही जरी मोठे जरी झालो, उद्याच्या आमच्या पिढीला आमचा असणारा वारसा आहे संक्रमणाच्या रूपाने हे आम्हाला त्याला द्यावं लागणार आहे। आम्हाला त्याची ओळख त्या ठिकाणी पुसून चालणार नाही। ज्याला स्वतःला या ठिकाणी प्रस्थापित असा होण्याचा भास झाला असेल त्यांना सांगू इच्छितो, प्रस्थापित समाज व्यवस्थेच्या समूहामध्ये राहत असताना कदाचित आपल्या असणाऱ्या या भावनांचं वाजणं, बजवणं, गाणं याच्या बाबतीमध्ये जर आपल्याला दुःख होत असेल, वेदना होत असेल तर स्वतःला सांभाळून घेतलं पाहिजे आणि तपासून घेतलं पाहिजे, ज्याच्या आधारावर या ठिकाणी आपण मोठे अधिकारी एका काळामध्ये झालेले होतात। अशा पद्धतीच्या असणाऱ्या काही लोकांची जी मानसिकता, पण एक मुद्दा म्हणून तुम्हाला मी सांगितलं पाहिजे, या गोंडी ढेमसा नृत्याच्या संदर्भामध्ये बोलत असताना एक मुद्दा म्हणून सांगेल, जास्त वेळ घेणार नाही। जन्मजात आमच्या मुलांना, आमच्या मुलींना, आमच्या आईला, आमच्या भगिनीला, जी काही आमच्या समूहामधले असणारे जी काही लोक आहेत यांना कुठलं डान्स टीचर त्या ठिकाणी लागत नाही। नृत्याची त्यांना काय कुठली कला शिका म्हणून त्याला सांगण्याची आवश्यकता नाही। आईच्या पोटी जन्माला आल्यानंतर जेव्हा वाद्य आमचं वाजेल त्यावेळेस आपोआप त्याच्यामध्ये असणारी कला जन्मदार तिच्या वारसाच्या रूपाने अनुवंशिक अशा पद्धतीने ती जन्म घेऊन त्या ठिकाणी येत असते।
ही पिढीजात आम्ही आमची संस्कृती आणि आम्ही आमची कला कोणाच्या मेहरबानीवर या ठिकाणी उभी केलेली नाही. देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना अनेक घडामोडी या देशामध्ये या ठिकाणी जगामध्ये होऊन गेलेल्या आहेत. परंतु आपल्या कलेच्या ठेवणीवर कलेला कोणी गालबोट लावण्याचं काम केलं नाही. उलट आपल्यातली कला वेगळ्या पद्धतीने सादर करून उचली करून प्रचंड पैसा त्या ठिकाणी कमावलेला, हे सुद्धा इतरांनी त्या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून पहिल्यांदा आपली बोली भाषा आपल्याला पहिल्यांदा आली पाहिजे आणि हे आपण जपून त्या ठिकाणी केली पाहिजे. कोण काय म्हणतो ह्याही पेक्षा नावा ओळख दुसरं नाकून ओळख कशी शिवायला आवश्यकता असेल. म्हणून भगवान बिरसा मुंडाला ज्यावेळेस त्या रांचीच्या जेलमध्ये ज्यावेळेस अटक केलेलं होतं, लाखोनी लोक जेव्हा जेलमध्ये त्याला भेटण्यासाठी जात होते, त्यावेळेस त्या काळामधल्या स्वातंत्र्याच्या अगोदर ज्यांना अटक झालं ब्रिटिशांच्या त्या सरकारमध्ये, त्या संरक्षण यंत्रणेने विचारलं की बा तुमच्यासाठी भेटीसाठी येत असणाऱ्या या आदिवासी तुमच्या समूहाच्या लोंढा जर थांबवायचा असेल तर आम्ही तुमच्यासाठी काय केलं पाहिजे, तुमच्या लोकांना काय सांगितलं पाहिजे तुम्ही सांगा. तेव्हा बिरसा मुंडाला त्यांनी विनंती केली. बिरसा मुंडा म्हणाले, आणि मी अनेक वेळा त्याचा उल्लेख करतो, एकाच वाक्यामध्ये सगळं सार तुमच्या संस्कृती सांगून जा. तुम्हारी जमीन तुम्हारी जायदाद धूल की तरह आंधी में उड़ गई हो. तुम्हारी जमीन तुम्हारी जायदाद आंधी की तरह धूल में उड़ गई हो. आत्मसम्मान के साथ स्वाभिमान भी समाप्त हो चुका हो. यदि उसे पुनर्जीवित ना करोगे तो अपनी बहु बेटियों की इज्जत कैसे बचा पाओ. म्हणून तुमची संस्कृती या ठिकाणी तुम्हाला जिवंत ठेवावी लागणार आहे. कोण काय म्हणते त्याच्याकडे उल्लेख करायचा काय आवश्यकता नाही. आणि म्हणून इथे उपस्थित असलेल्या 3 गायकांचा उल्लेख या ठिकाणी मी ठिकाणी केला. अगदी विदर्भातल्या आपल्या शेजारच्या लगतच्या असणारे आमचे पांडुरंगी मेश्राम, कमी शिकलेला असताना सुद्धा या माणसाने प्रचंड अशा पद्धतीचं लिखाण आणि गायनाच्या माध्यमातून ही कला जीवन ठेवण्याचं काम त्या ठिकाणी केलं. शिक्षक म्हणून काम करत असताना दुसरे आमचे सुरेशरावजी वेलाडे यांचे कितीतरी असणारे कॅसेट आणि त्या गाण्याच्या माध्यमातून ह्यांनी आपली कला या ठिकाणी जिवंत ठेवलेली आहे. एवढेच नव्हे, ही तुमची असणारी कला, तुमचे असणारे गाणे, तुमचं असणारं वाद्य, तुमचं असणारं संगीत, अन्य धर्मियांचा असणाऱ्या वेगवेगळ्या संस्कृती सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सुद्धा आपल्या गाण्याच्या तालावर बाकीची लोक नाचतात. ही वस्तुस्थिती सुद्धा आपण पहिल्यांदा समजून घेतली पाहिजे. म्हणजे अशी आपली अभिजात असणारी कला आहे आणि या कलेचं संवर्धन झालं पाहिजे, या कलेचं संगोपन झालं पाहिजे. ही आमची कला ही जिवंत राहिली पाहिजे. अशा पद्धतीच्या असणाऱ्या संकल्पना घेऊन ही सगळा आमच्या तरुण पुराणिक निर्णय घेतला. वीर बाबूराव शेडमाकेंच्या जयंतीच्या निमित्ताने हा आदिवासी बहुल ज्या 5-6 जमातीचे लोक या ठिकाणी आम्ही राहतो, सगळ्यांची वेगवेगळ्या बोलीभाषा जरी असल्या तरी वेगवेगळ्या आदिवासींची असणारी आमची संस्कृती अंतर्गत असणारी आमची जी कला आहे, त्यापैकी हा इथे असणाऱ्या गोंड समाजाची असणारी ही कला, ज्याचा असणारा नृत्याचा प्रकार आहे ढेमसा, त्या ढेमसा या स्पर्धेचं या ठिकाणी पोरांनी आयोजन केलेला. आणि म्हणून या ठिकाणी आयोजन समितीचे आमचे सन्माननीय अध्यक्ष, आमचे तरुण कार्यकर्ते संतोषजी मरसकोले, त्याला सहकार्य करण्यासाठी असणारे उपाध्यक्ष बालाजी श्रीराम पवन मडावी, सचिव असलेले शिवा श्रीराम ओ माडे, सहसचिव सुखदेव सलाम, कोषाध्यक्ष अनिल कनाके, सहकोषाध्यक्ष आशिष सुरवते, कार्याध्यक्ष अरुण मडावी,
सहकार्याध्यक्ष विजय मडावी, प्रणय कोवे, संघटक देवेंद्र कोवे, सहसंघटक दत्ता दिशे, राम लोखंडे, प्रसिद्धी प्रमुख संतोष कनाके, अरविंद पेंदोर, आणि सगळ्यात मोठी जर कुठली जबाबदारी असेल, बरेचसे आमचे लोक वेगवेगळ्या विभागामध्ये शासकीय सेवा करून त्या ठिकाणी सेवानिवृत्त झालेले, ते सेवानिवृत्त आमचे सगळे कर्मचारी वृंद, या भागातील सर्व आमचे आदिवासींचे सरपंच, उपसरपंच, त्यांचे सर्व ग्रामपंचायतच्या स्तरावरचे त्यांचे सर्व सहकारी, सगळे आमचे युवक मित्र आणि हुतात्मा गोंडराजे शंकरशाह रघुनाथशाह या विचारमंचाखाली काम करणारे त्यांचे सर्व सहकारी आणि कार्यकर्ते, पहिलाच कार्यक्रम असल्यामुळे त्याला प्रसिद्धी जास्त या ठिकाणी मिळालेली नाही, आणि मला अभिमान येतो आहे या ठिकाणी या किनवट शहरामध्ये 5-50 घराच्या पलीकडे आपली काही वस्ती असताना सुद्धा हे हुतात्मा गोंडराजे शंकरशाह रघुनाथशाहच्या नावाने असणारा विचारांचा जवळपास 75% पेक्षा भाग या ठिकाणी गच्च या ठिकाणी श्रोते म्हणून या ठिकाणी भरलेला, आणि म्हणून या कार्यक्रमाची यशस्वीता आहे, आणि म्हणून या सगळ्या आयोजन समितीच्या सगळ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना, या भागाचा कार्यकर्ता मनापासून यासाठी धन्यवाद देतो. आताच आमचे सुरेश वलाने म्हणाले, दादा आपल्याला ढेमसा आणि बाकीचे नृत्य प्रकार सादर करण्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला करायचा, तुम्हाला वर्षभराच्या कालावधीमध्ये विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये इव्हन गोंडवनाच्या भूभागामध्ये ज्यांचं प्रचंड अशा पद्धतीचं काम आहे, याची जयंती आणि जयंतीच्या अनुषंगाने आता असणारा कार्यक्रम या ठिकाणी आपण करतो आहोत. वीर बाबूराव पुलेश्वर शर्माके यांच्यावर आपण एक नवीन पिक्चर सुद्धा आता वर्षभराच्या कालावधीमध्ये आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणार. कोण काय म्हणते याची आम्हाला काही चिंता करण्याची काही आवश्यकता नाही, हे काढायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी माझी विनंती आहे, वेळ जरी झालेला असला, जेवढे काही 5-25 जे काही संत या ठिकाणी आलेले आहेत, आपापली कला अगदी निर्भयतेने तन्मयतेने आपण ज्या पद्धतीने गाव खेड्यामध्ये आपली असणारी कला सादर करत असताना मनोरंजनच नव्हे, त्या कलेची जोपासना आपण त्या ठिकाणी करतो, त्याच्या पाठीमागची असणारी आपली उद्देशिका सुद्धा आपल्या समोर आहे. त्याचं पावित्र्य जपत असताना या कार्यक्रमाचा औचित्याचा भंग होणार नाही याची काळजी सुद्धा आपल्याला घ्यायचा. परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा KTN महाराष्ट्र न्यूज. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा.